हॅलो नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी दुपारनंतरचं रुटीन शेअर करत आहे, त्यासोबतच काही किचन टिप देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर दुपारनंतरचं रुटीन म्हणजे आता अन्विका झोपून गेली आहे आणि त्यानंतर थोडा वेळ रेस्ट घेऊन मग मी कामाला लागले आहे। आजच्या दिवशी मला बनवायचे आहेत काही मसाले, तर त्यासाठी सुरुवातीला मी सगळे मसाले जवळ काउंटर टॉपवर घेऊन घेणार आहे। त्यासोबतच दोन्हीकडे 2 तावे ठेवले आहेत, कारण की मला 3 मसाले बनवायचे आहेत। एक ऑल इन वन मसाला आहे जो सुक्या भाज्या असतात आपल्या जे टिफिनसाठी बेसिकली लागत असतात, तर त्यासाठी एक मसाला बनवत आहे। सोबतच धणे जिरे पूड देखील बनवायची आहे आणि चाट मसाला बनवायचा आहे। तर धणे व्यवस्थित आहे का ते चेक करून एका ताव्यावर धणे भाजून घेत आहे आणि धणे झाल्यानंतर ते ताटामध्ये काढून घेईल। त्यानंतर लगेचच जिरे टाकून घेईल। त्यासोबतच ऑल इन वन जो सुक्या भाज्यांसाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे, त्यासाठी ताव्यावर मी 1 कप शेंगदाणे देखील भाजायला ठेवून घेतले आहेत। आता इकडे आपले धणे भाजले गेले आहेत, त्याला ताटांमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर मग 2 ते 3 चमचे जिरे भाजून घेणार आहे। तर अशा रीतीने जिरे भाजून घेणार आहे। दुसरीकडे आपले शेंगदाणे देखील भाजत आहे आणि धणे जिरे एकत्र एका ताटात काढून त्याला मी थोडा वेळ गरम आहे तर थंड होऊ देणार आहेत। आणि अशा रीतीने धणे जिरे पूड साठीचं जे साहित्य आहे ते आपलं भाजून तयार झालेलं आहे। आता इकडे शेंगदाणे भाजून झाले आहेत, त्यांना देखील मी ताटलीत काढून घेत आहे। त्यासोबतच अगदी 2 चमचे धणे देखील मी परत सेपरेट भाजले आहेत आपल्या ज्या सुकी भाजीचा मसाला आहे त्याच्यासाठी। त्यानंतर अर्धा कप तीळ घेतली आहे, ती देखील भाजून घ्यायची आहे आणि अर्धा कप खोबरं घेतलं आहे। ते दोन्ही ताव्यांवर आपण जर भाजून घेतलं तर वेळ आपला अगदी वाचतो, लवकर कामं होतात। पण आपल्याला दोन्हीकडे लक्ष मात्र द्यावं लागतं, कुठेही आपला मसाला करपता कामा नये एवढं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। आता एक मोठी परात घेतली आहेत आणि जे मसाले भाजून होत आहेत तर ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर इथे खोबरं तीळ तेही काढून घेतली आहे। त्यानंतर 1 चमचा मेथी दाणे भाजून घेतले। आता 1 चमचा ओवा भाजून घेते आहे, सोबत 1 चमचा बडीशेप भाजून घेत आहे आणि 2 चमचा जिरे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर अशा रीतीने दोघी साईडला मी एक एक करून मसाले सर्व भाजून घेत आहे आणि अशा रीतीने आपण जर मसाले बनवले तर मग आपल्याला कुठल्याही मसाल्याची आवश्यकता लागत नाही। आता इथे मी कसुरी मेथी देखील टाकत असते या मसाल्यामध्ये, तर 2 चमचा कसुरी मेथी देखील घेतली आहे, ती पण भाजून घेतली आणि तिला देखील ताटामध्ये काढून घेतली आहे। मेथी भाजल्या गेल्यानंतर इथे मी तेजपत्ता घेतला आहे, जवळपास 4-5 तेजपान घेतले आहेत आणि त्यांना असं प्रेस करून व्यवस्थित भाजून घेणार आहे। सोबत दुसऱ्या तावावर 1 कप बेसन घेतला आहे, ज्याने आपली जी भाजी आहे त्याला जर थोडीफार ग्रेव्ही जरी लागत असेल तर भाजीला ग्रेव्ही खूप छान येते, सोबतच चव खूप भारी लागते। आपण बेसन टाकू शकतो किंवा मग बेसन जर टाकलं तर आपल्याला थोडे भाजून घ्यायचं आहे बेसन, किंवा मग आपण फुटाणे देखील टाकू शकतो। तर ताईंनो, एकीकडे आपलं बेसन भाजून होतंय, तोवर मी दुसऱ्या ताव्यावर चाट मसाल्यासाठी जे काही मसाले लागणार आहे ते देखील काढून घेत आहे आणि ते आपल्याला गरम ताव्यावर भाजून घ्यायचे आहे। ऍक्च्युली मी गॅस बंद करून दिला आहे, परंतु बिडाचा तावा असतो तो खूप तापलेला असतो, त्यामुळे त्या गरम ताव्यावर आपले हे मसाले अगदी व्यवस्थितरित्या भाजले जातील। त्यासोबतच बेसनवर देखील लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, बेसन देखील करपू द्यायचं नाही आहे। तर त्यासाठी मी सारखं मिक्स करून घेत आहे। चाट मसाल्यासाठीचे जे काही जिन्नस आहे ते काढून घेत आहे आणि व्यवस्थित भाजून घेऊ। आणि अशा रीतीने आपले सगळे मसाले भाजून झाल्यानंतर मग आपल्याला एक करून सर्व मसाले दळून घ्यायचे आहेत। तर ताईंनो, आता एक करून मी सर्व मसाले मिक्सर मधून फिरवून घेणार आहे। सुरुवातीला जे काही धणे जिरे ओवाचं मिश्रण होतं ते भाजलेलं होतं ते आधी दळून घेतलं आहे। त्यानंतर शेंगदाण्याची पूड करून घेतली आहे। आता तीळ आणि खोबरं एकत्रच मी मिक्सर मधून पावडर करून घेणार आहे। असं करून एक साईडला आपल्याला सगळे जिन्नस काढून घ्यायचे आहेत एका ताटात। आता उरलेलं जे बेसन आहे ते देखील मी काढून घेणार आहे ताव्यावरील,
ते देखील ताटावर काढून घ्यायचं आहे। आता काही कोरडे मसाले याच्यात टाकायचे आहेत। अर्धा कप धणे जिरे पूड, अर्धा कप लाल तिखट आणि अर्धा कप मी हळद टाकलं आहे। त्यासोबत पाव कप सारखं मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहेत आणि 2 चमचा मी गरम मसाला टाकला आहे। तर अशा रीतीने आपल्याला सगळे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग मी गाळणीच्या मदतीने गाळून घेतले आहेत, जेणेकरून सर्व मसाले आपले एकजीव होऊन जातील आणि पावडर फॉर्म मध्ये मसाले होऊन जातील। काही मसाले जर जाडसर असेल तर त्यांना आपल्याला पुन्हा मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे आणि त्यांना लगेच परत गाळणीत गाळून घेतलं की एकसारखे मसाल्याचं टेक्स्चर येईल आपलं। तर अशा रीतीने आपण जर मसाला बनवून ठेवला तर टिफिनच्या वेळेस आपली धावपळ होत नाही। अगदी आपण 2 ते 2 चमचे 2.5 चमचे हे पूड जर टाकून दिली तर आपल्याला कुठलाही मसाला टाकण्याची आवश्यकता राहत नाही। यात फक्त मी आमचूर पावडर किंवा मीठ टाकलेलं नाही, तर ते आपल्याला भाजीमध्ये भाजीच्या क्वांटिटीनुसार टाकावं लागेल। तर अशा रीतीने मी तो मसाला गाळून घेतला आहे। त्यानंतर मग धणे जिरे पूड केली, तिला देखील बारीक करून गाळणीमध्ये चाळून घेतली आहे। आता मग चाट मसाला होता त्याला देखील मिक्सर मध्ये पावडर करून घेतला आहे, चाळून घेतला आहे। त्यानंतर मग येतो तो पूर्ण किचन आवरायचा आणि स्वच्छ करायचा। किचन नीट स्वच्छ केल्यानंतर मग आपले 3ही मसाले तयार झाले आहेत, ते तुम्हाला शेअर करत आहे। तर हा आपला ऑल इन वन मसाला आहे, त्यानंतर मग धणे जिरे पूड आहे आणि हा चाट मसाला आहे। तर ताईंनो, अशा रीतीने आपले 3ही मसाले इथे तयार झाले आहेत आणि दुपारचा अगदी छान व्यवस्थित उपयोग देखील झाला आहे। असं दुपारच्या वेळेला जर आपण एक्स्ट्राची कामं करून घेतली तर वेळोवेळी आपली कामं होतात आणि कामं करताना आपली धांदल देखील होत नसते। तर असं सायमल्टेनियसली आपल्याला लक्षात घेऊन वेगवेगळी कामं दुपारच्या वेळेची ठरवून घ्यायची असतात। आणि त्यानंतर मग मला आज माठ घ्यायला जायचं होतं, मिस्टरांना सुट्टी होती, त्यासाठी आम्ही बाहेर पडलो आणि एक छान असा काळ्या रंगाचा माठ घेतला। काळ्या माठामध्ये छान पाणी थंड होतं, त्यासाठी मग मी तो निवडला आणि वजनात देखील हलका होता। दुसरे डिझाईन वाले देखील होते, परंतु तो मी वजनाने खूप हेवी वाटत होते, त्यामुळे मग मी हे मॅट सिलेक्ट केले आणि एक मॅट सिलेक्ट करून आम्ही घरी देखील आणला। आज रात्रभर त्याला असंच पाण्यामध्ये ठेवणार, उद्या त्याच्यामध्ये प्यायचं पाणी भरणार आहे आणि त्यानंतर मग रात्रीच्या डिनरमध्ये तर ते सगळ्यांचं आपलं कम्फर्ट फूड म्हणजे खिचडी। तर छान असा खिचडीचा बेत केला। त्यानंतर मग काही पापड आणि पोंगे देखील तळले होते आणि इथे मी मसाला पापड बनवत आहे, जो आपला घरगुती चाट मसाला बनवला होता त्याचा वापर करून। तर ताईंनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।